नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचन हा जो विभाग प्रश्नपत्रिका कृती आराखड्यामध्ये तिसऱ्या प्रश्नामध्ये विचारला जातो, त्यातला स्थूल वाचनातील जो प्रकार आहे बालसाहित्यिका गिरिजा कीर यांच्याविषयी प्रसिद्ध लेखिका डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांच्या साहित्याचं या ठिकाणी रसास्वाद केलेला आहे, समीक्षा केलेली आहे आणि असा हा सरळ प्रकार स्थूल वाचनामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता यांना गिरिजा कीर यांना बालसाहित्यिका म्हटलेलं आहे। बालसाहित्यिका म्हणजे लहान मुलांना जे लिखाण आवडतं की तुम्ही लहानपणी काही छोटी छोटी गोष्टीची पुस्तकं वाचलेली असतील किंवा छोटी छोटी गीतं लहानपणी तुम्ही गायलेली आहेत, स्वतः अभिनय करून ती सादरीकरण केलेली आहे। म्हणजे लहान मुलांना काय आवडतं याचा अभ्यास गिरिजा कीर यांनी केलेला आहे। मग त्या अशा लेखकांच्या मांदियाळीमधल्या गिरिजा कीर ह्या एक आगळ्या वेगळ्या लेखिका आहेत। का तर त्यांनी जे लिखाण केलं, त्यांची जी लिखाण शैली होती ती प्रसन्न व प्रासादिक होती, हे या ठिकाणी सांगावं असं वाटतं। म्हणजे लहान मुलांना कोणत्या गोष्टी आवडतात? लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा। म्हणजे अशीचे निष्कलंकित निष्पाप अशी जी बालकं असतात, मग यांचं मन आकर्षित करण्यासाठी यांना कोणतं साहित्य त्यांच्या पुढं मांडलं पाहिजे। मग तुम्ही लहानपणी शिकला शाळेमध्ये, झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, जाऊया मामाच्या गावाला जाऊया। अशा प्रकारची ती गीतं असा अभिनय करून ज्या वेळेला मुलांच्या पुढे मांडली जातात त्यावेळेला ते मुलं निश्चित त्या ठिकाणी आकर्षित होतात। तसंच चांदो मामा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा हा चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदो मामा राहिला उपाशी। अशा प्रकारची बालगीतं, म्हणजे अशाच प्रकारची गीतं इतर जे साहित्य आहे, कथा आहे, या सर्व गोष्टी गिरिजा कीर यांनी विद्यार्थ्यांपुढे बालसाहित्यापुढे मांडलेल्या आहेत। तुम्ही टी व्ही पाहता, दूरदर्शनवरती तुम्ही बातम्या ऐकत नाहीत किंवा काही मालिका पाहत नाहीत, मग लहानपणी तुम्ही काय पाहायचं? कार्टून लावायचं। काय कार्टून लावायचं? ते तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने आवडतं। म्हणजे अशा प्रकारे जे आवडतं मुलांना, लहान मुलांना, ते त्यांनी लिखाण तयार केलं, ते साहित्य तयार केलं आणि महाराष्ट्रात आगळं वेगळं बालसाहित्य ज्यांनी तयार केलं ते आहेत गिरिजा कीर। म्हणजे अशा या गिरिजा कीरचं थोडक्यात साहित्य कशा प्रकारचं आहे हे आपल्यासमोर मांडलेलं आहे डॉक्टर विजया वाड यांच्या जर बाबतीत थोडासा अभ्यास केला, लेखिकेची ओळख करून या ठिकाणी मी तुम्हाला देत आहे। प्रसिद्ध लेखिका व बालसाहित्यिका, त्याही पण डॉक्टर विजया वाड ह्या पण बालसाहित्यिका आहेत। त्यांची कथा, कादंबऱ्या, नाटके तसेच बालांसाठी कथा, कादंबऱ्या, नाटके अशा सुमारे 117 पुस्तके प्रकाशित आहेत। मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या 9 वर्ष अध्यक्ष होत्या। विश्वकोशाच्या ग्रंथ वाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल कोलंबो विद्यापीठाकडून डिलीट ही पदवी त्यांना प्रदान करण्यात आली। साहित्य क्षेत्रातील महाराष्ट्र राज्य छान पुरस्कार आले आहे। सन 2007 साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या। त्यांच्या अंतरंग, अभिनेत्री, अक्षांश रेखांश या कादंबऱ्या, आपली माणसं, ऋणानुबंध, गप्पा गोष्टी, हृदय प्रतिस्पर्शी कथासंग्रह, एक हिरवी गोष्ट, तिची कहाणी, त्या तिघी ही नाटके, जिप्री, बिट्टीच्या वाराबाता या बाल कादंबऱ्या, उत्तम कथा,
अद्भुत जगाच्या सपरीवर, गोष्टी घ्या गोष्टी इत्यादी बालकथा, चिंगू, चंगम, दोन मित्र, बंडू बॉक्सर ही बालनाटके इत्यादी विपुल लेखन प्रसिद्ध आहे. म्हणजे अशा पद्धतीने या विजया वाड यांची आपण थोडक्यात माहिती पाहिली. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन लेखिका, या ठिकाणी एक आदर्श लेखिका, गुरुविना अनुभव कैसा कळे, म्हणजे डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजा कीर यांना काय केलेलं आहे, गुरुस्थानी मानलेलं आहे. म्हणजे त्यांच्या जीवनचरित्राविषयी त्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडलेले आहेत. काही नावे वलयांकित असतात तर काही हृदयांकित असतात. वलय म्हणजे सभोवताली अनेक प्रकारची गोष्टी, अनेक प्रकारे त्या ठिकाणी काही गोष्टी वेढलेल्या असतात असा प्रकार. आणि हृदयांकित आपण म्हणतो जीवश्च, कंठश्च, म्हणजे अशा प्रकारची काही व्यक्तींची नावं आपल्या हृदयामध्ये कायमस्वरूपी कोरलेली असतात. त्यातल्या गिरिजा कीर हे नाव मात्र लेखिका सांगतात वलयांकित आहे आणि हृदयांकितही आहे. आपण मराठी भाषेच्या ज्या शक्ती पाहतो, अभिधा, लक्षणा, व्यंजना, म्हणजे त्या पद्धतीने ह्या व्यंजनाच्या बाबतीत जर विचार केला तर अनेक वलय ही लेखिकेच्या सभोवताली आहेत. म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये त्यांचं साहित्य विपुल प्रमाणात आहे. पण इतकं साहित्य विपुल प्रमाणात असताना त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान मांडून बसलेले आहेत. कारण त्यांच्या लेखन प्रवासाला काय आहे, माणुसकीची किनार आहे. म्हणजे याचा अर्थ असा की गिरिजा कीर यांच्या अंगी मानवतावाद हा पूर्णपणे मुरलेला आहे. दैनिके, मासिके, नियतकालिके, पुस्तके, आकाशवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व माध्यमातून लीलया संचार करणाऱ्या, उत्तम कथाकथनाने मने जिंकणाऱ्या ह्या गिरिजा कीर लेखिका आहेत. प्रस्तुत पाठातून गिरिजा कीर यांच्या नाटिका, चरित्रे, कथासंग्रह, बालसाहित्य यांची डॉक्टर विजया वाड यांनी रसास्वादाच्या अंगाने ओळख करून दिली आहे. तुम्ही म्हणणार सर रसास्वाद म्हणजे काय? रसास्वाद म्हणजे एखाद्या साहित्याचा आस्वाद घेणे. जे एखादी कथा, कादंबरी या ठिकाणी लिहिलेली आहे त्या कादंबरीची समीक्षा करणे. म्हणजे काय करायचं असतं रसास्वादामध्ये? तुम्हाला हा परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच त्या पुस्तकाचा वाङ्मय प्रकार कोणता, पुस्तकातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या स्वभावातील भारावून टाकणारे विशेष कोणते, व्यक्तिरेखा सहजपणे फुलवणे की बारकावे कृत्रिमतेने टिपले आहेत का, कथानक आकर्षक व उत्कटवर्धक आहे का, पुस्तकाची सुरुवात व शेवट आकर्षक आहे का, त्याचप्रमाणे पुस्तकातून मिळणारे चिरंतन मूल्य, संदेश, उपदेश तसेच कथानक व त्यातील आशय आणि कथानकाचा विषय या सर्वांचा वाचणाऱ्याच्या मनावर, अभ्यास करणाऱ्याच्या मनावर एकत्रित परिणाम होतो का, या सर्व बाबींचा अभ्यास ज्याद्वारे केला जातो, त्या कथासंग्रहाचा, साहित्याचा अभ्यास केला जातो, त्याला म्हणायचं रसास्वाद. अशा प्रकारे या पाठ्यपुस्तकामध्ये विजया वाड यांनी एक प्रकारे गिरिजा कीर यांच्या या छोट्याशा बालसाहित्याची, म्हणजे हा जो पाठ घेतलेला आहे बोलकी पाने या कथासंग्रहातून घेतलेला आहे, म्हणजे त्यातून त्यांचं त्या साहित्याची ओळख या ठिकाणी लेखिका करून देत आहेत. म्हणजे एखाद्या साहित्य कृतीकडे बघण्याचा आस्वादात्मक दृष्टिकोन विकसित होण्याच्या उद्देशाने हा प्रस्तुत पाठ या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला तुम्हाला वाचनाची जास्त आवड निर्माण होईल त्यावेळेला तुम्ही चांगल्या रीतीने, सहजरित्या एखाद्या कलाकृतीची, साहित्याची, कथा कादंबरीची, कविता संग्रहाची तुम्ही आस्वादक घेत असता त्यावेळेला ह्या गोष्टी नक्की तुम्हाला लक्षात येतील आणि म्हणून हा पाठ आपल्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट केलेला आहे. आता हे पाहत असताना काही वेळेला या ठिकाणी गिरिजा कीर यांची आपण कथा पाहणार आहोत. मग ह्या कथेंची वैशिष्ट्ये काय आहेत, अशाही प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. म्हणजेच आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये कोणती
आता या ठिकाणी सहज तुम्हाला मी प्रस्तावना करत असताना सांगितलं की त्यांच्या लेखनाला माणुसकीची किनार म्हणजे त्यांच्या अंगी मानवतेचा वाद हा समाविष्ट झालेला आहे. म्हणजे अशा प्रकारची वैशिष्ट्य हे गिरिजाकीर यांच्या साहित्यातून आपणास पाहावयात मिळते. म्हणजे पहिलंच वैशिष्ट्य या ठिकाणी आपण असे पाहणार आहोत की आज लेखिका म्हणते डॉक्टर विजया वाड, आज मी गिरिजाकीर यांच्या बालसाहित्याबाबत लिहिणार आहे. विपुल साहित्य निर्मिती करूनही गिरिजाबाईंच्या लेखनात तोचपणाचा दोष अभावाने आढळत नाही. हे देखील त्यांच्या कथेचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. म्हणजे काही ठिकाणी अनेक साहित्य लिहिलं जातं, अनेक प्रकार लिहिले जातात, पण यातला काही भाग त्यातला काही भाग पुढच्या साहित्यात, म्हणजे अशा तोचपणा त्यांच्या साहित्यात आढळत नाहीत. आणि म्हणून हे त्यांचे सर्वात मोठे त्यांच्या साहित्याचं यश आहे. त्यांनी लेखनामध्ये त्यांची नाटुकले आपण वाचली तर आपल्या असं लक्षात येईल की चमत्कार, अद्भुत रम्यता या साऱ्यांपेक्षा बाईंना दैनंदिन जिव्हाळ्याचे खूप महत्त्वाचे वाटतात आणि तेही बालकांच्या विश्वातले. त्यांच्या काही बालनाटिकांमध्ये मी आपले लक्ष वेधू इच्छिते. मग लेखिकेने गिरिजाकीर यांचं जे बालसाहित्य आहे ते चमत्कार दाखवणं, अद्भुत काहीतरी गोष्टी दाखवणं, याच्याकडं मुलांचं लक्ष वेधण्यापेक्षा बालनाटिकांकडून मुलांचं लक्ष आपल्या साहित्याकडे आकर्षित करणं हा त्यांचा मूळ हेतू होता. आता पहा, इटुकली पिटुकली नाटुकली या संचात आमच्या आपल्या गप्पा टप्पा, चला खेळू नाटक, साळुंकीची कहाणी, गेले गेले या बालनाटिका 9 ते 12 या वयोगटासाठी आहेत. म्हणजे त्यांच्या कथेचं वैशिष्ट्य आपलं असं सांगता येईल की 9 ते 12 वर्ष वयोगटासाठी आणि बालवर्गासाठी लेखिकेने विशेषतः या काय केले, लिखाण केलेलं आहे. मला बालवर्गासाठी आपल्या असलेल्या बालनाटिकांचे विशेष महत्त्व वाटते, कारण हा प्रांत पूर्णतया काय केलेला आहे, अनेक साहित्यिकांनी दुर्लक्षितच केलेला आहे. पुण्याच्या रजनी परांजपे या वयोगटासाठी साधी सोपी जोडाक्षर विरहित पुस्तके प्रकल्प म्हणून तयार करून घेतात. म्हणजे मुलांना जितकं सोपं वाटेल अशा प्रकारचं साहित्य पुण्याच्या रजनी परांजपे करतात. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नाला गिरिजाबाईंची ही बालनाटके साथच देतात. म्हणजे ज्या रजनी परांजपे आहे त्या देखील मुलांसाठी साहित्य निर्माण करत असताना, उपक्रम तयार करत असताना गिरिजाकीर यांच्या साहित्याचा प्रामुख्याने उपयोग करून घेतात. म्हणजे अशा प्रकारची ही वैशिष्ट्ये आहेत. मला विशेष आवडलेल्या एका बालनाटिकेचा उल्लेख करते, विजया वाड म्हणतात. मग गिरिजाकीर यांची विशेष आवडलेली गोष्ट कोणती, तर एक बालनाटिका आहे. काय नाव आहे, एक अर्ज आहे बाप्पा. सुजाता आणि सदानंद यांच्या घरात घडणारी गोष्ट. घरातली मोठी माणसं बाहेर गेली आहेत. मग अशा वेळी छोटी मुलं महत्त्वाचा विचार विनिमय करतात. आता विचार विनिमय करणे, विचार विनिमय म्हणजे विचारांची देवाघेव, विचारांची देवघेव. म्हणजे लहान मुलं देखील काही एकमेकाचे जे प्रश्न असतात ना ते इतरांना विचारतात, त्यांच्यामध्ये चर्चा होते. मग मुलांसाठी कोणता प्रश्न इतका निकडीचा असतो, आता निकड सरळ अर्थ आहे. निकड म्हणजे गरज. असे कोणते प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर असतात, त्यांच्या कोणत्या अशा तीव्र इच्छा असतात. मग घरातली माणसं ज्या वेळेला बाहेर जातात त्यावेळेला ती मुलं आपापसामध्ये आपलं काय करतात, मनं मोकळी करतात. आणि ज्या वेळेला त्यांच्या घरात ते आईबाबा असतात ना त्या मुलांवर काय करतात, इथं शब्द वापरलाय बॉसिंग, बॉसगिरी करणे, हुकूमत गाजविणे. म्हणजे अशा प्रकारचे आईवडील मुलांवर दडपण आणतात. मग ज्या वेळेला आईवडील घरात नसतात त्यावेळेला मुलांची मनं ही प्रसन्न खुल्या वातावरणात असतात. आणि मग त्यांच्या मनामध्ये जे आहे ते लेखिकेने लहान मुलांच्या मनातल्या भावना
त्या नाटिकेतून मांडलेल्या आहेत. नाटिकेचं नाव आहे एक अर्ज आहे बाप्पा. मग काही गोष्टी मग मुलं सांगणार तरी कुणाला? आई वडील तर आपल्यावर बॉक्सिंग करतायत, मग ते देवापुढे प्रश्न मांडतात. मग सर्वांना वाटतं की आपल्या तक्रारीचा पाडाच वाचू अर्जात आणि अर्ज चक्क बाप्पापुढे ठेवूया. आता पाडा वाचणे म्हणजे एका पाठोपाठ एक तक्रार करणे असाही वाक्प्रचार येऊ शकतो. म्हणजे अशा वेळेला तुम्ही त्या लेखिकेचं किती कौशल्य आहे पहा, की मुलांच्या बाबतीत जी नाटिका आहे एक अर्ज आहे बाप्पा, मग त्या पद्धतीने ते कौशल्य या ठिकाणी नक्की लेखिका म्हणतात दिसून येतं. म्हणजेच काय होईल, तो अर्ज देवापुढे ठेवला की मुलांना बालमन असतं, त्यांना देव आपल्या संगती बोलतो असं वाटतं. जसं नामदेवाची वाटी दूध देव पेलेला आहे तसं या ठिकाणी मुलांनाही वाटतं की देव आता आपलं नक्की ऐकणार आणि मग देव नक्की प्रसन्न होईल. आणि मग सुरू होते सामुदायिक अर्ज लेखन मुलांचं. इथे लेखिकेने काही छान तक्रारी मांडलेल्या आहेत. आईची शिपॉनची साडी नेसायला मिळालीच पाहिजे. पहिली तक्रार मांडली. आता शिपॉनची साडी म्हणजे एक नाजूक धाग्याची असलेली साडी असते. ती साडी या ठिकाणी लेखिका म्हणजे ती मुलं तक्रार करतायत, ती आम्हाला नेसायला मिळाली पाहिजे. बर्फ का गोला खाण्याची आजादी पाहिजे. आजादी म्हणजे स्वातंत्र्य पाहिजे. बर्फ का गोला. तुम्ही शाळेत येता आणि उन्हाळ्यामध्ये पहा रस्त्याने तो गोळ्यावाला येत असतो, रंगीत वगैरे असे सुंदर ते बर्फाचे गोळे बनवले असतात, त्यामध्ये साखर वगैरे असते, गोड लागतात. मग ते मुलांना आवडतं. आणि घरी आई वडील असले का, तुला सर्दी होईल, खोकला येईल, ताप येईल, ते बर्फाचे गोळे खायचे नाहीत. अशा प्रकारचं तक्रारी आई वडील मांडतात. मग मुलांना हे होत नाही. मग ते मुलं काय म्हणतात, आपल्या बाप्पा पुढे तक्रार मांडली त्यांनी. भेळ खायला मिळायलाच हवी. म्हणजे मधू, भाऊ, विनया ही मित्रमंडळी कशी बाप्पाचं रूप घेऊन येतात आणि एकमेकांशी कशी भांडू लागतात, या प्रसंगात गंमत आली आहे. म्हणजेच या नाटिकेला लेखिकेने मुलांच्या मनातल्या ज्या खिडक्या आहेत ना, भावभावना आहेत, बालविश्व आहे, ते भावभावना मुलांचं भावविश्व या ठिकाणी मोकळं करण्यात लेखिकेने म्हणजेच गिरजा कीर यांनी त्या ठिकाणी बालकांची मनं जिंकलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी विजय वाड सांगतात की बालनाटिकांमधून देखील मुलांचं भावविश्व कसं व्यक्त होतं हे देखील या मुद्द्यात आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच काही वेळेला मोजक्या पात्रातून जिवंत दृश्य साकार करणे, म्हणजे हे देखील गिरजा कीर यांच्या कथेचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आपल्या पुढे ती पात्र जशी काही जिवंतच वाटतात, ते आपल्याबरोबर बोलतायत, अशा मुलांची भावना निर्माण होते. आणि त्यामुळे लेखिकेने या ठिकाणी अतिशय सुंदर शब्द वापरला की गिरजा कीर यांच्या ह्या बालनाटकाच्या साहित्यिकांमुळे बालप्रेक्षकांची मनं त्यांनी जिंकलेली आहे. अशा प्रकारची एक कौशल्य गिरजाकीर यांच्या लेखनातून आपल्याला पाहावयास मिळतं. आता आपण गिरजाबाईंच्या बालांसाठी असलेल्या अन्य साहित्यकृतीकडे वळूया. नुसत्या फक्त याच साहित्यकृती नाहीत, तर अनेक प्रकारचं लिखाण या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. मग लहान मुलांच्या मनावर उत्तम संस्कार घडावेत. लहान मूल हा ओल्या मातीचा गोळा असतो, ज्याला जसा आकार देऊ ना तशा पद्धतीने त्यांचा तो आकार ती मुलं पुढे निर्माण होतात. जसा कुंभार त्या ठिकाणी त्या मडक्याला आकार देतो, तसं बालमनांवर चांगले संस्कार चांगले केले तर त्यांचं भावी आयुष्य हे चांगलं बनतं. अशा पद्धतीने मग मुलांवर उत्तम संस्कार करण्यासाठी या मुलांसमोर काय पाहिजे, आदर्श पाहिजेत. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. म्हणजे अशा प्रकारे म्हटलेलं आहे संतांनी. म्हणजे मुलांच्या समोर आपण काय पहा, इतिहासामध्ये लहान मुलं घडत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची ओळख, इतिहासाच्या काही महत्त्वाच्या गोष्टी, रामायण असतील, महाभारत असतील, या छोट्या छोट्या वर्गांमध्ये तुम्ही इतिहासामध्ये ह्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. याचं कारण का, तर यातून तुमच्यावर चांगले संस्कार व्हावेत हा त्याच्या पाठीमागचा मूळ हेतू असतो. आणि मग बालसंस्कार चांगले घडावेत म्हणून काय केलं, गिरजा कीर यांनी पुण्यश्लोक
अहिल्याबाई होळकर. आता पुण्यश्लोक म्हणजे काय? सुप्रसिद्ध, कीर्तिवंत अशा प्रकारचा हा पुण्यश्लोक शब्दाचा अर्थ होतो. आणि ते आहेत अहिल्याबाई होळकर. तसेच तपस्विनी अनुताई वाघ, ज्यांनी आदिवासी भागात अतिशय मोठं कार्य शिक्षण क्षेत्रात केलेलं आहे. शिक्षण वृत्तीपरत ताराबाई मोडक, त्याचप्रमाणे संत गाडगेबाबा. आपण ग्राम स्वच्छता अभियान पाहतो की नाही? मग हे ज्या लोकांचे आदर्श विद्यार्थ्यांसमोर मांडायला पाहिजे त्यातले संत गाडगेबाबा, महात्मा ज्योतिबा फुले, किती महान व्यक्ती आहे बाबा त्या, की ज्यांच्यामुळं मुलींचं शिक्षण हे मिळू लागलं. मुलींसाठी शाळा त्यांनी सुरू केली. म्हणजे अशा प्रकारे अशी सुंदर सुंदर चरित्रे ही गिरजा कीर यांनी मांडलेली आहेत आणि ती लिहिलेली आहेत. म्हणजेच त्यांच्यातील सामाजिक बांधिलकीची भावना जणू मुलांच्या हृदयाला साथ घालते. म्हणजे मुलांच्या मनातल्या भावना जागा करते. याला काय म्हणते? हृदयाला साथ घालणे म्हणजे काय? या ठिकाणी भावना जागृत करणे. त्या म्हणतात थोरांनी केलेले कार्य पुढे नेणं हे त्यांचं खरं स्मारक. म्हणून आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी पहा, येथ वडील जे जे करती तया नाव धर्म ठेविती येरते अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणजे मोठ्या व्यक्तीने जे जे काही आपल्यापुढे आदर्श घालून ठेवलेले आहेत त्या पद्धतीनं त्यांचे जे आदर्श आपल्यासमोर आहेत, आपल्यावर जे संस्कार त्यांनी केलेले आहेत ते संस्कार आपण पुढं चालवणं म्हणजेच एक प्रकारे या थोर व्यक्तींचं एक प्रकारचे ते स्मारक ठरू शकेल. म्हणजे अशा दृष्टीने सुंदर चरित्रे त्यांनी लिहिलेली आहेत. प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विचार मांडला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजा कीर लिहितात, विजयवाड सांगतात. त्यांनी ते पूर्ण गिरजा कीर यांचं साहित्य अभ्यासलं. तुम्हाला मी अगोदरही सांगून गेलो की गुरुस्थानी त्यांनी विजयवाड यांनी गिरजा कीर यांना गुरुस्थानी मांडलेले आहे. गुरुविन अनुभव कैसा कळे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक चरित्रात त्यांनी एक एक महत्त्वाचा विषय मांडला. उदाहरणार्थ सांगतात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चरित्रात गिरजा कीर लिहितात. काय लिहितात? प्रत्येक सुशिक्षित स्त्रीला आपल्याला लिहिती बोलती करणाऱ्या या पित्याचं ऋण कधीही विसरता येणार नाही. महात्मा फुल्यांचं ऋण कधीही विसरता येणार नाही. अशा प्रकारे जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी, म्हणून स्त्री शिकली पाहिजे अशा प्रकारचा अट्टहास ज्योतिबा फुले यांनी मांडला होता. मग ज्योतिबा फुले यांच्या चरित्र लिहित असताना गिरजा कीरने अतिशय सुंदर शब्द या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे ताराबाई मोडक या शिक्षणवृत्ती स्त्रीबद्दल लिहिताना त्या म्हणतात, माणसं ओळखून त्यांचं योग्य कामाला उपयोग करणं ही ताराबाईंची खासियत आहे. आता खासियत शब्द घ्या. खासियत म्हणजे ताराबाईंचे वेगळेपण. इथं अर्थ काय होतो? वेगळेपण. खरं आहे, मोठी माणसेच हिऱ्याची पार करू शकतात. येड्या गबाळ्याचे काम नव्हे तेथे पाहिजे जातीचे. म्हणजे अशा प्रकारे ताराबाई मोडक यांचा वसा पुढे चालवणाऱ्या अनुताई वाघ यांचे चरित्र सादर करताना गिरजाबाई सांगतात, ज्या भागात काम करायचं त्या भागातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं हे अतिशय दुर्गम भागात फार कठीण काम आहे. कारण पाडे असतात. पाडे म्हणजे आदिवासी लोकांच्या ठिकाणी राहतात ना, त्यांच्या वस्तीला पाडा म्हणतात. म्हणजे पाड्यावरचा चहा वगैरे अशी काही प्रकरणं आपण पाहिलेली आहेत. त्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग अनुताई वाघ यांच्या बाबतीत गिरजाबाई म्हणतात, ज्या भागात काम करायचं त्या मुलातील मुलं शिकती आणि शिक्षणासाठी येती करणं, त्या परिसरातल्या जीवनावश्यक अडचणी लक्षात घेणं, कार्यानुभव शिकवताना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं, त्यांना समजेल अशी भाषा वापरणं, श्रद्धेनं शिकवणं, त्यात प्रेम ओतणं या गोष्टी अनुताईंनी आचरणात आणल्या. आणि म्हणून त्यांचं कार्य दुर्गम भागात आदिवासी भागात शिक्षणाचं कार्य यशस्वी ठरलं. इतकं सोपं नाही. त्याग करावा लागतो, स्वतःला त्या कार्यात पूर्णपणे वाहून घ्यावं लागतं, तेव्हा हे गोष्टी शक्य होतात. असाध्य ते साध्य करिता सायास. कारण कष्ट घेतलं तरच त्या गोष्टी शक्य होतात, अन्यथा शक्य होत
नाहीत. जन्मभर ते कार्य पुढे नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची तरुण मुलं पुढे येवत हेच अनुताईंचे खरं स्मारक ठरेल. देशामध्ये क्रांती कोण घडवतं? 80-90 वर्षाची म्हातारी माणसं देशात क्रांती घडवू शकणार नाही, तर सरसळणारे रक्त ज्यांच्या अंगी आहे अशी तरुण मुलं या ठिकाणी लेखिका सांगतात की ते देशाला पुढे नेण्याचं काम करतात. म्हणजे अशा प्रकारे अनुताईंचं हे खरं स्मारक ठरेल. म्हणजे संत गाडगेबाबा यांच्या चरित्रातील हा संदेश बघा. मुलांनो, संतपद प्राप्त व्हायला चमत्कार करावे लागत नाहीत, विभूती लावून ध्यानस्थ बसावे लागत नाही, अंगा लावून या राख आणि डोळे झाकून करती पाप, याने संतपद येत नाही. आता काही महात्मे स्वतःला संत म्हणून घेतात आणि तुरुंगात जाऊन बसतात काही गोष्टी करून. हे योग्य नाही. त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी मी करणार नाही, परंतु तुमच्या लक्षात आलं असेल तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारी, किंवा संतपद करण्यासाठी जंगलात जायचं, पहाडात जाऊन बसायचं, लोकात राहून लोकजागृती कशी करावी हे संत गाडगे बाबांनी दाखवून दिलं. म्हणूनच ते महान संत आहेत. गावाच्या गाव ते स्वतःमध्ये जगा सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं नाही बरं का. तर काय करावं लागतं? कुठलंही कार्य आपण स्वतः करावं लागतं. गाडगे बाबांनी स्वतः हातामध्ये स्वच्छतेसाठी खराटा घेतला आणि गावाच्या गावं झाडून घेतली, लोकांना संदेश केला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, अशा प्रकारचा संदेश त्यांनी लोकांना म्हणजे अध्यात्माच्या दृष्टीनेही दिला आणि या बाबतीत देखील त्यांनी गावाच्या गावं स्वच्छ केली. अशा प्रकारे त्यांनी महान कार्य संत गाडगेबाबांनी करून दाखवलं. म्हणजे लोकांमध्ये राहून लोकांची मनं जिंकून तुम्ही समाजाला आपलंसं करू शकता आणि आपला जो काही चांगला विचार आहे तो त्यांच्यापर्यंत मांडू शकता. हे देखील महत्त्वाचं काम गाडगेबाबांनी केलेलं आहे. अशा प्रकारे गिरजाकीर यांनी त्यांच्या साहित्यात लिहिलं आहे. काही वेळेला दुःखाच्या अग्नीत होरपून अहिल्याबाई होळकर, मी तुम्हाला सांगितलं, एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी मिळते, ती व्यक्ती महान कीर्तिवंत होते, ती सहजासहजी होत नाही. तर दुःखाच्या अग्नीत होरपळूनही शुद्ध सोन्यासारख्या लखलखणाऱ्या माता अहिल्याबाई होळकर यांच्या चरित्रात त्या लिहितात. जनतेची सेवा करायची, समाजसेवा करायची, समाजसेवा म्हणजेच ईश्वर सेवा, अशा प्रकारचा विचार मांडताना प्रजेला त्यांनी पुत्रवत समजून मानून अपार दुःख देणाऱ्या, दान धर्म करणाऱ्या अहिल्याबाई सदैव इतरांसाठी जगल्या. एखाद्या अचल दीपस्तंभासारख्या त्यांचं जीवन गंगा जळासारखं निर्मळ होतं. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी स्वतः निर्मळ राहिल्या, निष्कलंकित राहिल्या आणि काय केलं? समाजाचं महान कार्य त्यांनी केलेलं आहे. अशा प्रत्येक चरित्रातून गिरिजाबाईंनी मुलांना एक प्रत्येकारी संदेश दिला. मग अशी चरित्र जर मुलांसमोर मांडल्यानंतर ती का बरं हे करणार नाहीत? त्यांच्यावर चांगले संस्कार होतील आणि अशा व्यक्तींचे संस्कार, अशा व्यक्तीचा आदर्श ते नेहमीच मानतील. म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. बरं का, चांगली जी चरित्र आहेत ना, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र, संत रामदास स्वामींचं चरित्र, असे महान अनेकांची संत मांदियाळीच आहे ती. जे जे महात्मे होऊन गेले त्या प्रत्येकाचं चरित्र पहा, ते श्रेष्ठच ठरतं. लोकमान्य टिळकांचं चरित्र पहा, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना केली. म्हणजे अशा प्रकारची व्यक्तींचं चरित्र ज्या वेळेला विद्यार्थ्यांसमोर मांडलं जातं त्यावेळेला नक्कीच विद्यार्थ्यांवरती चांगले संस्कार ह्या चरित्रातून घडतात. अशा प्रकारचा संदेश गिरिजाबाईंनी मुलांना या वेगवेगळ्या कथा चरित्र पुस्तकातून दिलेला आहे. म्हणजे त्यांच्या या ठिकाणी अशा प्रकारचं चरित्र मांडत असताना मी तुम्हाला सांगितलं काही कथेची वैशिष्ट्ये असतात. त्यातलं आणखीन कोणतं वैशिष्ट्य की मुलांना पचेल, रुचेल अशी सोपी पण हृदयाला हात घालणारी भाषा वापरून त्यांनी चरित्र लेखनाला एक नवा आयाम दिला, एक नवा मार्ग दिला. अशा प्रकारचे सुंदर विचार गिरिजाबाईंनी मांडले. म्हणजेच कुठल्या तरी भाकड कथा सांगून मुलांना आकर्षित केले नाही, तर त्यांना रुचेल पचेल अशा प्रकारचं साहित्य गिरिजाबाईंनी लिहिलेलं आहे. तशाच
जशा बालनाटिका लिहिल्या, जशी चरित्र लिहिली, तशाच प्रकारे मुलांनो गिरिजाबाईंनी बालांसाठी विपुल कथाही लिहिल्या आहेत. त्या कथा देखील तशाच दर्जेदार आहेत बरं का. तू सावित्री हो या पुस्तकात एकूण 8 कथा आहेत. म्हणजे गिरिजाकीर यांनी तू सावित्री हो ही जी कथा लिहिलेली आहेत या पुस्तकात 8 कथा आहेत. गोष्ट एका माणसाची ही कथा नितांत सुंदर उतरली आहे. गोष्ट एका माणसाची म्हणजे काय, ह्या कथेतून काय बोध मिळाला, काय संदेश मिळाला, तर ते प्रकार असा आहे पहा. त्या कथेमध्ये असा विषय आलेला आहे. कोणत्या कथेमध्ये? गोष्ट एका माणसाची. काय विषय आला? कथा अशी मांडली की मधू नावाचा एक मुलगा आहे आणि त्या मुलाची आई आजारी पडते. आजारी कर्करोगाने ती आई आजारी पडलेली आहे. तिच्या पोटात गाठी झाल्याचे डॉक्टर सांगतात. मग आता उपचारासाठी पैसे नाहीत. मग ऑरेंज डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. अशा वेळेला काय करायचं? पहा बरं, पार हृदयस्पर्शी ही कथा आहे विद्यार्थी मित्रांनो. पूर्ण ते कथेचा ज्या वेळेला ते विद्यार्थी वाचतात ना, न कळते भावना विवश होतात आणि मुलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. म्हणजे अशा प्रकारे आईसाठी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग तसंच प्रेम वात्सल्य मुलाच्या अंगी आईच्या बाबतीत असतं. मग आई आजारी पडलेली आहे. डॉक्टर सांगतात, बाळा तुझ्या आईचं, मधूला सांगितलं, मधू तुझ्या आईचं ऑपरेशन करावं लागेल, तिला कर्करोग झाला. मग आता पैसे उपलब्ध करायचे कुठून? चांगले संस्कार झालेला मुलगा की चोरी करणं पाप आहे, चोरी करायची नाही, वाईट मार्गाला जायचं नाही, अशा प्रकारचे संस्कार ज्या मुलावर झालेले असतात, तो मुलगा आपल्या आईसाठी अत्यंत निरुपयाने एकाचे पाकिट मारतो. निरुपयाने म्हणजे नाही इलाजाने तो चोरी करतो, कारण त्याच्याजवळ पैसे नसतात. मग ते पाकिट मारल्यानंतर तो मधू काय करतो? किती पैसे ह्या पाकिटात आहेत त्या नोटा मोजतो. त्यामध्ये तब्बल विद्यार्थी मित्रांनो 2000 रुपये होते, पण सोबत चिठ्ठी असते. पहा बरं, पाकिटामध्ये तुम्ही पाहता की नुसतं पैसेच नसतात, इतर प्रकारची कागदपत्रे असतात. आता यातून मानवतेचा संदेश कसा आहे पहा, की मधूने पाकिट आईच्या उपचारासाठी मारलेलं आहे. एकाचं पाकिट मारलं खिशातून, चोरी केली. चोरी करणं पाप आहे हा संस्कार त्या मुलावर झालेला असतो. पण नाही इलाजाने या ठिकाणी शब्दप्रयोग आलेला आहे, निरुपयाने म्हणजे नाही इलाजाने तो पाकिट मारतो. त्या पाकिटात 2000 रुपये असतात आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक चिठ्ठी लिहिली असते. आणि चिठ्ठीमध्ये काय लिहिले पहा, प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर, मी येत नाही. तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील. खाली पत्ता. म्हणजे मधूने ज्याचं पाकिट मारलं होतं त्या पाकिटात जे 2000 रुपये होते ते 2000 रुपये देखील एका आईच्या उपचारासाठीच वापरायचे असतात आणि आईच्या आजारासाठीच वापरायचे असतात. म्हणून त्या चिठ्ठीवरती एक पत्ता लिहिला असतो आणि ते पत्ता वाचल्यानंतर अरे बापरे, आपण आपल्या आईसाठीच पैसे या ठिकाणी पाकिट मारले आणि हे देखील जे पाकिटात जे पैसे आहेत ना, त्या माणसाचे देखील त्याच्या आईसाठीच पैसे त्याला वापरायचे आहेत. मधूचे डोळे उघडतात. तो पत्ता शोधत, कारण त्या चिठ्ठीवरती पत्ता असतो. तो मधू तो पत्ता शोधत त्या माणसाकडे जातो, ज्याचं पाकिट मारलंय त्या माणसाकडे जातो, आनंदाकडे जातो आणि त्या माणसाने आपल्या आईच्या आजारपणासाठी ते पैसे ठेवलेले असतात. मधू त्याच्या माफी मागतो. मधू आपल्या वाईट कृत्याची कबुली देतो, पण तो मनुष्य ते पैसे मधूला परत करतो. का? ज्या पाकिटातले पैसे मिळाले होते, ज्या आनंदाच्या आईचे पैसे होते, ती आई तिचं निधन झालेलं आहे, ती गेलेली आहे आणि मधूनी सांगितलं मी माझ्या आईचं ऑपरेशन करायचं म्हणून
साहेब तुमचे पाकिट मारलं, परंतु तुमच्या देखील आईसाठीच हे पैसे लागतात म्हणून मी परत घेऊन आलो. तर त्या ठिकाणी त्या आनंदाची आई गेलेली असते. आजच आई गेल्याची तार आली. आता मी या पैशाचं काय करू? तुझी आई काय आणि माझी आई काय? आई ती एकच असते आणि म्हणून तुला हे पैसे कामी येतील, तुझ्या आईच्या ऑपरेशनासाठी येतील. म्हणून ते ज्याचं पाकिट मारलं होतं त्या व्यक्तीने पैसे परत काय केले? मधूला दिले. मधू परत ते पैसे काय करतो? तुझ्या आईसाठी कामी येतील. तुझी आई बरी झाली तर बाबा माझीच आई बरी होईल, अशा प्रकारची भावना त्याही व्यक्तीच्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे असा आनंद मिळेल मला. मोठ्या मनाचे हे दर्शन विस्मयचकित करणारे आहे. सर डोळ्यातून अश्रू येतं बाळाला, कारण यातून मानवतेचा संदेश दिला आहे. मधूचंही या ठिकाणी बालमन जरी असलं तर तो किती प्रामाणिक आहे हे देखील यातून आपल्याला समजतं. आणि परोपकारी जीवन कसं जगायचं हे, ज्याची आई देखील ज्याचं पाकिट मारलं त्याची आई आजारी होती, परंतु त्याची आई निधन पावते. मग शेवटी हे पैसा आता आपल्या आईसाठी उपयोगी पडणार नाही ना, मग ह्या बाळाची, ह्या मधूची आई आजारी ना, मग तिच्यासाठी उपयोगी पडतील म्हणून ते पैसे काय होतात? परत दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी या कथेतून गोष्ट एका माणसाची, या कथेतून माझ्या मित्रांनो तुम्हाला काय मिळाला? मानवतेचा संदेश मिळाला. म्हणजे मानवतेची किनार ही गिरिजा किरेंच्या साहित्याला कशी लाभलेली आहे, कशी वलयांकित झालेली आहे हे आपल्यातून समजते. त्याचप्रमाणे पुढची एक कथा आहे पहा, फुलं फुलवणारा म्हातारा. या पुस्तकातील याच नावाची पहिलीच कथा मोठी सुरेख आहे. या कथेत खूप चमत्कार असले तरी मूळची ही जपानी कथा खिळवून ठेवते. सुंदर स्वैर अनुवादाचे उत्तम उदाहरण म्हणून तिचा उल्लेख करता येईल. म्हणजे अशा प्रकारे ह्याही कथा आहेत. फुलं फुलवणारा म्हातारा, बाल कादंबरी हे या कथेच्या पुढले पाऊल. गिरिजाबाईंचा झंप्या द ग्रेट, खरोखरीच ग्रेट. महाचळवळ्या वळवळ्या बघावं तेव्हा नुसत्या उद्योगात घडलेल्या झंप्या बघता बघता बालवाचकांचा लाडका होऊन जातो. म्हणजे झंप्या द ग्रेट अशा प्रकारच्या काही मुलांना आवडणाऱ्या साहित्य या ठिकाणी गिरिजा किरे यांनी लिहिलं आहे. सुंदर समीक्षा, सुंदर आस्वाद या ठिकाणी डॉक्टर विजया वाड यांनी गिरिजाबाईंच्या साहित्याचा केलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे पाठ अतिशय लक्षपूर्वक अभ्यासता येतात. त्याचप्रमाणे काय होते पहा, आग लागलेली असू असे वाटून आगीचा बंब बोलवण्याचे प्रकरण या कथेत रंगले आहे. अशा प्रकारची बाल कादंबऱ्या ह्या गिरिजा किरे यांनी लिहिलेल्या आहेत. पुढची एक महत्त्वाची कथा आहे पहा, म्हणे बालकांच्या मनाचं मनोरंजन करणारी. जसे तुमच्या हृदयाला हृदयस्पर्शी कथा भावना विश्व तुमच्या जागृत करतात, तशाच प्रकारे थोडं मनोरंजनात्मक देखील काही कथा असतात. त्यातली मनोरंजनात्मक कथा कोणती? येडबंबू डब्बू. म्हणजे प्रत्येक लहान मूल आईचं आपण आवडतं व्हावं या प्रयत्नात असतं. आता आईला मुलं आवडतीच असतात. लेकुराचे हित आहे माऊलीचे चित्त. असे जरी 4-5 मुलं असली तरी सर्व मुलं आईला प्रिय असतात. तरी पण प्रत्येक मुलाला वाटतं आपण आपल्या आईचं प्रिय व्हावं. ढबू हा मुलगा आईच्या उगाच त्रास देणारा नसतो. काय होतं या ठिकाणी येडबंबू ढबू या बाल कादंबरीमध्ये ढबूच्या बहिणीचा साखरपुडा असतो. आणि मग आता साखरपुडा म्हटल्यानंतर अतिशय मंगलमय वातावरण. मग अशा मंगलमय वातावरणामध्ये ज्यावेळेला काही कार्यक्रम असतात त्यावेळेला पंचपक्वान्न बनवलेली जातात आलेल्या पाहुण्यांना जेवण देण्यासाठी. आणि त्यामुळे ढबूच्या घरामध्ये बरं का विद्यार्थी मित्रांनो मिठाई केलेली असते. काही गरीब मुले मागू लागतात, पण ढबू ती मिठाई देत नाही.
डबू नाही म्हणतो, परंतु आपण तुम्ही श्यामची आई हे पुस्तक वाचलेलं आहे. त्यातून श्यामच्या आईची शिकवण कशी असते, चांगलीच शिकवण. तसं डबू नाही म्हणतो, पण डबूची आई म्हणते, बाळा अरे तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कुणाला दुःखी ठेवू नये. अरे मुलं ही देवाघरची फुलं आहेत, सर्वांवर प्रेम करावे. हे वाक्य डबूच्या पक्कच्या पक्क ध्यानात ठेवतो. मग काय होतं, दुपारची वेळ, घरातील लोकांनी जेवण केल्यानंतर दुपारी सगळे वाम कुक्षी घेत असतात. आणि त्यावेळी आईने व्याह्यांना देण्यासाठी आणलेले मिठाईचे ताट डबू भिकाऱ्यांना वाटतो. काय मनोरंजक कथा आहे पा. कसं वाटतं, आईने उपदेश केला, बाळा थोडी थोडी देऊन टाक मुलांना. ते तिच्या बाल मनावर ते वाक्य बिंबवतं आणि ती त्याला नंतर घरातली सगळी माणसं झोपल्यानंतर वामकुक्षी घेत असताना त्या आईनं, डबूच्या आईनं व्याह्यांना, म्हणजेच आता त्या डबूच्या बहिणीचं म्हणजे ताईचा ज्या ठिकाणी लग्न जमलेलं आहे तिकडची जी पाहुणे आहेत त्या मुलाचे वडील असतील त्यांना व्याही म्हणतात. व्याही आणि विहीन अशा प्रकारचा शब्दप्रयोग आपल्या मराठी भाषेत वापरलेला आहे. आणि मग ते पाहुण्यांना ठेवलेलं मिठाईचं ताट, दुपारच्या वेळेला वाटसरू भिक्षुक आलेले आहेत, ते भिक्षा मागतायत. मग अशा वेळेला तो डबू काय करतो, ते ताट भिकाऱ्यांना वाटतो. तो भाग वाचकांना आवडावा असा सहज आहे. बालमनावर झालेले संस्कार यातून आपल्यातलं काही दुसऱ्यांनाही द्यावं अशा प्रकारचे. मग हे जे येड बंबू डब्बू या बालकादंबरीतून मनाला एक मनोरंजन करून देणारी अशा प्रकारची गोष्ट या ठिकाणी गिरजा कीर यांनी मांडलेली आहे. आणि ती सुंदर प्रकारे या ठिकाणी विजया वांड यांनी आपल्या पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे एकूणच गिरजाबाईंना शब्दांचे इतके सुंदर दान पडले की अनंत हस्ते कमलाकाराने देता किती घेशील दो कराने असे वाटते. म्हणजेच देणाऱ्याने ते जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. अशा प्रकारे या ठिकाणी शब्दांचं सुंदर दान या ठिकाणी मांडलेलं आहे. सुंदर हाताने त्या ठिकाणी दान दिलेलं आहे. म्हणजे गिरजाबाईंच्या लेखणीला, त्यांच्या संस्कारक्षम वाङ्मयाला या ठिकाणी डॉक्टर विजया वाड नव्हे तर तुम्ही आम्ही तमाम मराठी भाषिक अंतःकरणपूर्वक त्यांच्या या गिरिजाताईंच्या साहित्यकृतींना अंतःकरणपूर्वक मानाचा मुजरा. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या या तासाला बालसाहित्यिका गिरजा कीर यांची जी आपण साहित्यकृत्या पाहिल्या आहेत, डॉक्टर विजया वाड यांनी केलेलं रसास्वाद आणि तो या ठिकाणी आपण आजच्या पाठाला पाहिलेला आहे. म्हणजेच याचबरोबर त्यांच्या कथेची वैशिष्ट्य पाहिली आहेत की त्यांनी या कथांमधून, या बालसाहित्यांमधून मुलांचे भावविश्व व त्यांच्या गरजा यांना प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारचे चांगले विचार, चांगली चरित्र, चांगल्या कथा, चांगल्या बालकादंबऱ्या या ठिकाणी गिरजा कीर यांनी लिहिलेल्या आहेत आणि या निमित्ताने आपल्याला त्या अभ्यासायला मिळालेल्या आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या 10वीच्या कृती पत्रिका आराखडा याच्यामध्ये या स्थूल वाचनामध्ये हा जो प्रश्न तिसरा असतो त्याच्यामध्ये 6 गुण तुम्हाला दिलेले आहेत या प्रश्नासाठी. तर त्यामध्ये तुम्हाला काही मुद्दे देऊन त्याची मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहावी लागतील स्थूल वाचनाच्या या पाठाचा अभ्यास करून, किंवा टिपा लिहा. म्हणजे गिरजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष कोणते. आता हे शेवटला आपण जो पाहिला भाग की येड बंबू ढब्बू या गिरजा कीर यांच्या बाल कादंबरीतला विनोद काय, असा जर प्रश्न विचारला तर विद्यार्थी मित्रांनो
कुणालाही दुःखी ठेवू नये, म्हणजे अशा प्रकारचा विषय त्या ठिकाणी मांडलेला आहे. जरी भिक्षुक दारावरती आला तरी घरात जे आईने गोड पदार्थ जरी करून ठेवला होता तरी तो त्यांना दिला. म्हणजे अशा प्रकारचा विनोद या बालकादंबरीतून दिसून येतो. म्हणजे असे तुम्ही विषय तुमच्या कल्पनेने मांडू शकता. किंवा मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत या तिसऱ्या प्रश्नामध्ये देखील तुमचं स्वमत तुम्ही मांडू शकता किंवा याबाबत तुम्ही तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. असा प्रश्न जरी विचारला तर तो अतिशय सुंदररित्या, कारण तो मधू पाकिट का मारतो, काय गोष्ट घडलेली असते, काय घटना आहे, हे सर्व सहजरित्या तुम्ही मांडाल. म्हणजेच त्याचप्रमाणे साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. अशा प्रकारे हे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा आकृत्या पूर्ण करा. मग साहित्य गिरजाकीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये आपण पाहिलं की कथेची काही वैशिष्ट्ये आहेत. गिरजाकीर यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत या कथांमधून माणुसकीचं दर्शन घडतं. जसं विद्यार्थ्यांना खेळून ठेवतात, लक्ष केंद्रित होतं मुलांचं, का तर वाचकांना खेळून ठेवणे हे त्या गिरजाकीर यांच्या साहित्याचं काय आहे, वैशिष्ट्य आहे. आणि त्यांनी वास्तववादी चित्रणावर भर दिला. म्हणजे आज ज्या मुलांना कोणकोणत्या गोष्टी आवडत आहेत त्या बालमनाचा त्यांनी ठाव घेतला आणि तशा प्रकारे साहित्य लिखाण केलं, कथा लिहिल्या, बालनाटिका लिहिल्या, बालकादंबऱ्या लिहिल्या. त्यातून त्यांची ही साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. आता चरित्र पाहत असताना आपण अहिल्याबाई होळकर असतील, महात्मा फुले असतील, संत गाडगेबाबा असतील, अनुताई वाघ असतील, ही चरित्र त्यांनी लिहिली आहेत. मग प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार गिरजाकीर यांनी मांडला. चरित्रातली जी भाषा आहे ती सोपी आणि हृदयाला हात घालणारी आहे. आणि ही चरित्र वाचल्यानंतर जे बालमनावर जे संस्कार होतात त्यातून त्या बालमनाला कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती ही गिरजाकीर यांनी लिहिलेल्या चरित्रातून आपणास अभ्यासास मिळते. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सहज स्वाध्याय हा पूर्ण करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासाला आपण हा जो स्थूल वाचनातला भाग बाल साहित्यिका गिरजाकीर यांची प्रसन्न व प्रासादिक भाषण शैली पाहिलेली आहे. यातून तुम्हाला सर्व अर्थबोध झाला असं मला वाटतं. आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी आपण हा पाठ संपवतो. धन्यवाद.